नमस्कार श्रोते हो, 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशनवर स्वातंत्र्यायन लेखक सचिन कुसनाळ लिखित या पुस्तकाचं क्रमशः वाचन. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिले, हक्क दिले, परंतु या हक्कासोबत काही जबाबदाऱ्याही दिल्या. मुक्तानुभव हा स्वातंत्र्याचा प्राण आहे. स्वावलंबन व स्वाभिमानाच्या पायावर स्वातंत्र्य उभे असते. न्याय व समता हे स्वातंत्र्याचे हात आहेत. विवेक हा स्वातंत्र्याचा मेंदू आहे. संवेदना व सद्भाव हे स्वातंत्र्याचे चक्षु आहेत. हे स्वातंत्र्य सांभाळायचं कसं, जोपासायचं कसं हे सांगणारं पुस्तक स्वातंत्र्यायन. सुरू होतंय या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक सचिन कुसनाळे विकेंद्रित आदर्शवाद या विषयावर लिहितात. समाजवाद हा समाज विकासाच्या मूलभूत तत्वावर आधारलेला असतो. समाजवाद हा समाजभिमुख असतो. समाजोद्धाराचं तत्वज्ञान तो मांडतो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीच्या सर्व क्लृप्त्या व सूत्रे समाजवाद चोखाळतो. म्हणून समाजवाद हा ठोकळाबद्ध नाही. त्याची विशिष्ट अशी साचेबद्ध चौकट कायमस्वरूपी असू शकत नाही. समाजवादाची रूपरेषा ही समाजवादाबरोबरच गरजेनुरूप व अपेक्षानुरूप बदलत असते. व्यक्तीच्या समूहाचे समाजीकरण करण्यासाठी हजारो वर्षापासून आजतागायत समाजवाद अनेक रूपातून मांडला व रुजवला गेला. व्यक्ती आपल्या आकांक्षेचे प्रतिबिंब हे समाजात पाहत असते. समाजाच्या उन्नतीचे मापदंड हे व्यक्तीच्या उन्नतीवरून ठरत असतात. व्यक्ती आणि समाज यांच्या समांतर तसेच संतुलित विकसनासाठी व विसंगती संपवण्यासाठी सामाजिक मूल्ये ही समाजवादाच्या रूपात कार्यप्रवण होत असतात. समाजवाद हा नेहमी सामाजिक अस्वस्थतेचे प्रतिनिधित्व करत असतो. सामाजिक अस्वस्थता हा समाजास असलेला दुर्धर आजार असून जोपर्यंत आजार आहेत तोपर्यंत वैद्य असणार. तदनुरूप सामाजिक अस्वस्थता असेपर्यंत समाजवादही सक्रियपणे कार्यरत असणार. जेव्हा सामाजिक अस्वस्थता ही पूर्णतः सामाजिक स्वास्थ्यात परिवर्तित होईल तेव्हा समाजवादाचं ध्येय साकार होईल. व्यक्तिगणिक आजारांची जशी विविधता असते तसेच समाजाच्या प्रकृतीनुरूप कालागणिक विविध समस्या बळावत असतात. म्हणून समाजानुरूप असा समाजवाद प्रत्येक कालखंडात व भूखंडातही आकारात येत असतो. यासाठीच प्रत्येक संदर्भातील समाजवाद हा भिन्न असतो, किंबहुना तो तसा भिन्न असलाच पाहिजे. समाजवादाचा उद्गाता स्वतः समाजच असतो. उदयोन्मुख पिढीचा हात धरून तो फळत फुलत असतो. समाज हा समाजवादी विचार व स्वतःसाठी विकसित करून स्वतःच अर्पण करीत असतो. समाजशास्त्र हे समाजाच्या वर्तमानकालीन व भूतकालीन स्थिती प्रगतीचे प्रामुख्याने अध्ययन करते. मात्र समाजवाद हा मुख्यतः भविष्यवेधी आहे. समाजवाद हा शास्त्रांच्या पारंपरिक धारणांपासून मुक्त होऊन नवरचनावादास स्वीकारण्याची प्रेरणा देत असतो. समाजवाद हा कालबाह्य सामाजिक संकेतांच्या प्रचलनास अव्हेरून कालबद्धता हीच निष्ठा जपून परिवर्तनाचा वसा घेतो. मात्र समाज वारशाची तो प्रतारणा करतो. समाजशास्त्राप्रमाणे समाजवाद हा वारसा परंपरेस जपण्याचा प्रयत्न करीत नाही. समाजाचा नैतिक, आर्थिक, बौद्धिक, भौतिक, सांस्कृतिक स्तर उंचावण्यासाठी समाजाचे निरीक्षण, परीक्षण व दिशादर्शनाचे दायित्व समाजवाद नेहमी पार पाडत असतो. समाजवाद ही चल राशी आहे. तो एका व्यक्तीच्या विचाराशी काही काळ अर्थात कालपरत्वे सुसंगत असू शकतो. मात्र समाजवाद हा सदैव व्यक्तिनिष्ठ नसतो किंवा समाजाची व्यक्तिनिष्ठाही कालपरत्वे बदलत असते. परंतु समाज हा सामान्य पातळीवर स्थिर असतो. मग तो प्रगत असो वा अप्रगत. समाजाने धारण केलेली पातळी ही तत्कालीन सामान्य पातळी असते. तसे समाजात आणखी वरची पातळी गाठण्याची सुप्त उर्मी असते. ही उर्मी समाजातील असामान्य अशा कर्तृत्ववान व्यक्तींच्या अनुकरणानं पूर्ण होत असते. उत्थानाची सुप्त उर्मी अग्रेसर असणाऱ्या प्रतिभावंतांच्या अनुकरणाने भागत असते. म्हणून समाज हा असा ऊर्ध्वगामी नेतृत्वाच्या शोधात असतो. समाज हा नायक प्रधान असतो. प्रत्येक समाजास एक नायक असतो. समाज हा सामाजिक आकांक्षेने त्याच्या मागून जातो. बऱ्याचदा त्या आकांक्षा पूर्ण होतात तर काही वेळा त्या धुळीस मिळतात. कारण समाज हा जसे नेतृत्व स्वीकारतो तसेच नेतृत्वाचे नियंत्रणही.
त्यामुळे त्याचे उन्नत अवनत परिणामही समाजावर होत असतात. अर्थात अनेक अंगांनी समाजाचे ऊर्ध्वगमन होत असताना प्रत्येक क्षेत्रातील नायकत्व हे वेगवेगळे असते. जेव्हा समाज एकाच सामाजिक गरजेने प्रभावित असतो व त्याची प्रतिपूर्ती हे एकमेव ध्येय त्या समाजाचे असते, तेव्हा एक नायकत्व स्वीकारले जाते. कारण अशी एकच गरज समाजाच्या पतनास कारणीभूत होत असते. अशा वेळी समाजाचे सर्वांग हे एकांग विकसित करते. इतर अंगक्षेत्राच्या अस्तित्वास गौण स्थान असते. म्हणून एक नायकत्व एकांगाच्या प्रभावाने स्वीकारले जाते. समाजास पतितापासून पावन बनवणारी व्यक्ती ही समाजादर्श बनते. असा पावन झालेला समाज हा आदर्शवादी बनतो. समाजास नेहमीच दीपस्तंभासारखे आदर्श हवे असतात. त्याच्या प्रकाशात निर्देशानुसार त्यास पुढील वाटचाल करायची असते. म्हणून जाणत्या लोकांचा सामाजिक आदर्शासाठी नेहमी आग्रह असतो. आदर्श अशा उन्नत उंचीकडे समाजास नेण्याचा खटाटो समाजधोरण करत असतात. समाजास आदर्शवादी बनवण्याचं कार्य हे अनेक रीतिरिवाजातून रुजवले व घडवले जाते. आदर्शवाद हा समाज संस्कार बनतो. त्यातून व्यक्तीस विभूती मानून त्याशी निगडीत वस्तूंना प्रतिमा प्रतिकेही बनवली जातात. त्यातून पवित्रता हा आदर्शवादाचा आत्मा बनतो. तथापि जसा समाज हा पुढील स्तर प्राप्त करतो तेव्हा त्यास नव्या गरजानुरूप नव्या आदर्शांची गरज भासते. हे नवा आदर्शही समाज शोधत असतो. नवे नायकत्व त्यातून उदयास येते. पुन्हा आदर्शवादी समाजीकरणाचं जतन संवर्धन नव्यानं केलं जातं. हा प्रघात निरंतर असतो. जेव्हा समाज हा बहुअंगाने विकास पावत असतो तेव्हा त्यास बहुविध गरजा सतावत असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यास विकासाच्या दृष्टीने वेगवेगळे आदर्श हवे असतात. समाजाची एकच प्रमुख गरज जेव्हा नसते तेव्हा बहुविध गरजांच्या अनुरोधानं बहुविध आदर्श समाज निर्माण करतो. समाज हा नेहमीच गरजाधिष्ठित असतो. मात्र तो प्रत्येक वेळी एकाच गरजेने प्रभावित होतो असं नाही. एकाच गरजेने जेव्हा समाजाची दीर्घ घुसमट होत असते तेव्हा एकच आदर्श नायकत्व उदयास येते. अर्थात समाज मनाचेच ते प्रतिबिंब असते. त्यामुळे समाजास ते शिरोधारी असते. शिवाय ते आदर्शही बनते. मात्र समाज जेव्हा एका प्रमुख गरजेच्या प्रभावात नसतो म्हणजे समाज हा गरजा रहित असतो असे नव्हे, तर सामाजिक गरजा या बहुविध असतात. तेव्हा समाजात नायकत्वाचेही विकेंद्रीकरण होते. अनेक नायक प्रत्येक क्षेत्रामध्ये गरजेनुरूप उदयास येतात. अर्थात अशी सामाजिक स्थिती म्हणजे समाजाच्या बहुअंगी विकासाची नांदी होय. यावेळीही समाज हा नायकत्व प्रधान असतोच, परंतु असे नायकत्व हे केंद्रीभूत पद्धतीने एकाच ठिकाणी एकाच व्यक्तीत एकवटलेलं नसतं. त्याचे बहुरूपात अवतरण होत असते. तसेच साधारण सामायिक गरजांसाठी सर्वसाधारण सामायिक नायकत्व तयार होत असते. असे नायकत्व हे संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करत असले तरी ते आदर्शभूत ठरत नाही. एका नायकत्वाचे संकेत मात्र समाज पाळत असतो. कारण असं झालं नाही तर नायकाची जागा ही खलनायक भरून काढतात व समाजाचं शोषण होतं. जेव्हा समाजास एक विशेष नायक नसतो तेव्हा दोन गोष्टी संभाव्य असतात. एकतर समाज मन निराश झालेलं असतं, अर्थात नायकाचं अपयश या त्याकडून निराशा झाल्यानं समाजमन खचलेलं असतं, किंवा समाजाचा बहुअंगी विकास होत असतो. त्यामुळे त्यास अनेक रूपात नायकत्वाची गरज असते. एकाच साचेबंद आदर्शानं समाजाच्या आकांक्षा पूर्ण होत नसतात तेव्हा विशेष नायकत्व असत नाही. अर्थात पहिली स्थितीच यापूर्वी सामान्यपणे असायची. मात्र आजची सामाजिक स्थिती अशी आहे की एक विशेष नायकत्व समाजाच्या उन्नतीची तृष्णा भागवू शकत नाही. त्यामुळे बहुविध नायकत्व व त्यायोगी बहुविध आदर्शवादी सामाजिकता दिसून येते. याला काही जण अनादर्शवादी समाज असंही संबोधतात. स्थूलार्थानं समाजापुढे कुणीही एक प्रमुख प्रभावी आदर्श नसतो, कारण समाज हा एकाच प्रमुख गरजेच्या प्रभावाखाली नसतो. जेव्हा एकाच प्रमुख गरजेनं समाज प्रभावित असतो तेव्हा एक प्रभावशाली नायकत्व निर्माण होतं. समाजच त्यास प्रभावी बनवतो. तथापि बहुविध गरजातून बहुविध आदर्शही समाज निर्माण करतो. त्यामुळे केंद्रीभूत नायकत्व व आदर्शवाद दिसून येत नाही. त्यातून अनादर्शवादाचा भ्रम निर्माण होतो. हा भ्रम
अनेक विचारवंतांना सतावत असतो. समाजावर एकाच नायकत्वाचा प्रभाव असण्याचा प्रघात जेव्हा खंडित होतो तेव्हा समाजचिंतकांना समाजाच्या सदिश वाटचालीविषयी चिंता निर्माण होते. अर्थात समाजाची ही वाटचाल एकाच दिशेने नसते, त्यामुळे ती भरकटत असल्याचाही आभास निर्माण होतो. मात्र समाज एका विशिष्ट दिशेने जरी जात नसला तरी तो सदिश नसतो असं नाही. बहुदिशांनी तो प्रसारण पावत असेल म्हणून तो दिशाहीन किंवा अदिश नसतो, तो अनादर्शवादीही नसतो. तथापि ज्या त्या अंगक्षेत्राच्या दिशा व आदर्श हे भिन्न असतात त्यानुरूप विकेंद्रित नायकत्व व आदर्शवाद समाज जोपासत असतो. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात लेखक सचिन कुसनाळे लिखित स्वातंत्र्यायन या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आजच्या भागात इथेच थांबूया.